आज सकाळपासून बघताय खूप मोठ्या उत्साहात मतदान आहे ते होताना पाहायला मिळते. महिलांची टक्केवारी देखील कोल्हापूरमध्ये तेवढीच आहे. काय आवाहन करणार मतदानासाठी? सर्व महिला भगिनींनी मतदान करावं. मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी तो बजावला पाहिजे. आणि महिला पण तेवढ्याच प्रमाणात सगळ्या मतदानासाठी बाहेर येणार, मतदान करणार. कारण मी आज जसं म्हटलं की मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सगळ्यांनी येऊन हा मतदान करून साजरा केलाच पाहिजे. आपण संपूर्ण जिल्ह्यावर प्रचारासाठी फिरला होता. काय वातावरण आहे महाविकास आघाडीचं? संपूर्ण जिल्हाभर फिरत असताना लोक महागाईला त्रस्त झालेले आहेत आणि ह्या महागाईच्या विरोधामध्ये आणि जे आपल्याकडं आता आपण बघतोय सगळीकडं वातावरण जे आहे त्या ह्याला लोक खऱ्या अर्थानं लोकांना हे असं वातावरण नको आहे. कुठंतरी त्यांना शांतता, स्थिरता पाहिजे आहे आणि आता लोक मतदानासाठी तर बाहेर पडलेत. बघूया आता काय होतंय पुढे ते. कोल्हापूर उत्तर मध्ये काय वातावरण आहे? कोल्हापूर उत्तरचा विजय कोण उमेदवार? चांगलं वातावरण आहे कोल्हापूर उत्तर मध्ये. आता आपण 23 तारखेला बघूया काय होतंय ते. मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रेसर असतो, यावेळी देखील राहील अशा पद्धतीची आशा आहे. काय नागरिकांना आवाहन करणार आहात? नाही, निश्चितच महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेच्या मतदान होतंय आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर नेहमीच हा जिल्हा, हे शहर मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येकानं बजावण्याची आवश्यकता आहे. तो पवित्र हक्क आहे
आणि एक आणि एक मत उद्याच्या लोकशाही बळकट होण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणून माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा आणि या मतदानामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. एकूण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीचं कशा पद्धतीचं वातावरण आहे, पुन्हा एकदा सरकार महाविकास आघाडीचं येईल असं नाही, निश्चितच 100% यात काही तीळ मात्र शंका नाही. महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे. गेल्या 3 आठवड्याच्या प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही स्वतःहून बघितलेला आहे. जो लोकांचा उत्साह, लोकांचा सहभाग आणि लोकांचं प्रचंड असं पाठबळ आणि एकंदरीत मिळणारा प्रतिसाद पाहता उद्याचा ज्यावेळेला निकाल बाहेर येईल त्यावेळेला निश्चितपणे महाविकास आघाडीला प्रचंड असं बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय स्ट्राईक रेट असेल महाविकास आघाडीचा? निश्चित स्ट्राईक रेट चांगला असेल, अपेक्षेपेक्षाही चांगला असेल. उत्तरचं वातावरण कसं असेल? नाही, उत्तरमध्ये देखील महाविकास आघाडीला याला काही अडचण वाटत नाही. उत्तरमध्ये देखील आपण चांगल्या फरकानं आपण त्यामध्ये जिंकू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.